जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ते म्हणतात, खरं सांगणं हा जर गुन्हा होत असेल तर तो पुन्हा पुन्हा करावा. या श्रमण संस्कृतीतील सर्व महापुरुषांना जे की मानवतेसाठी लढले, त्या सर्व महापुरुषांना, त्याचबरोबर देशातील संत जे की कल्याणासाठी लढले, सत्यासाठी लढले, अशा सर्व महापुरुषांना वंदन करतो. आज जो विषय आपण घेतला आहे तो भारतीय संविधान, सभ्यता किंवा संस्कृती व आजचे वास्तव. आजच्या संदर्भामध्ये या विषयाला अनुषंगून प्रथमतः भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, ज्या महापुरुषांच्या या महिन्यामध्ये जयंत्या झाल्या, त्या सर्व महिला विचारवंतांना, त्याचबरोबर ज्या लोकशाहीराची जन्मशताब्दी आपण साजरी करत आहोत त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना वंदन. त्याचबरोबर असं एखादं गाव नाही की जिथे वामनाचं नाव नाही, आणि ज्या ज्या ठिकाणी वामनाचं नाव आहे आणि वामनदादा कर्डकांनी महाराष्ट्रातल्या खेड्याखेड्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं विचार नेण्याचं काम केलं, त्या वामनदादा कर्डक यांना वंदन करून माझ्या विषयाला मी सुरुवात करतो. प्रथम एका काव्याने मी सुरुवात करत आहे. प्रबुद्ध मानव भारतीय आता प्रबुद्ध होत आहे, प्रबुद्ध नागरिक प्रबुद्ध होत आहे. प्रबुद्ध मानव प्रबुद्ध धम्म होत आहे, प्रबुद्ध महिला ही मानव होत आहे. प्रबुद्ध युवक येथे भारत घडवत आहे, मानवाच्या कल्याणाचा मार्ग येथे चोख होत आहे. प्रबुद्ध सैनिक हा त्यागी होत आहे, सैनिकांच्या त्यागाचा इथे उत्सव होत आहे, सैनिकांच्या त्यागाचा येथे उत्सव होत आहे. संविधान समता सेवक आता मार्गस्थ होत आहे. संविधान समता सेवक आता मार्गस्थ होत आहे, प्रबुद्ध भारताच्या वाटेवर जात आहे, प्रबुद्ध भारताच्या वाटेवर जात आहे. सिंधू संस्कृती हीच संविधान संस्कृती आहे. सिंधू संस्कृती हीच संविधान संस्कृती आहे. प्रबुद्ध भारतीय आता संविधान संस्कारित होत आहे, प्रबुद्ध भारतीय आता संविधान संस्कारित होत आहे. माझ्या विषयाची मांडणी करत असताना या ठिकाणी संविधान म्हणजे काय, त्याचबरोबर सभ्यता संस्कृती म्हणजे काय, आणि आजचे वास्तव जे चालू आहे त्या संदर्भात, आणि यानंतर आपण या विचारासाठी आपण काय उपाययोजना केली पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार कसा केला पाहिजे, या अनुषंगानं मी माझी मांडणी करेल. यासाठी मी जे काही संदर्भ ग्रंथ वापरलेले आहेत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान किंवा भारतीय राज्यघटना डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं, त्याचबरोबर प्राचीन भारताचा इतिहास मा. देशमुख यांचं, संविधान सभा डिबेट वंदना संघ नागपूर खंड 1 देवीदास घोडेस्वार, संविधान सभेत डॉक्टर आंबेडकर जयदेव गायकवाड, आपली राज्यघटना विजय शिंदे, लोकसाहित्य प्रकाशन औरंगाबाद,
अनंत राऊत, भारताचे संविधान, रचना प्रकाशन, नांदेड. नाये डोळे, प्रमुख राजकीय विचारवंत, औरंगाबाद. आर के क्षीरसागर यांचे आजच्या समस्या आणि भारतीय संविधान, पाक्षिक, प्रबुद्ध भारत, औरंगाबाद. आणि संविधान सभा डिबेट, राईट थिंकर्स पब्लिकेशन अँड डॉक्युमेंटेशन प्रायव्हेट लिमिटेड, नागपूर, 2013, खंड 3. अशा पद्धतीच्या या संदर्भ ग्रंथाचा मी आधार घेतलेला आहे आणि आपल्यासाठी हा विषय मी मांडण्याचा प्रयत्न करतो. भारतीय संविधान या अनुषंगाने मानवतेसाठी काय करावे आणि काय केलं पाहिजे हा संविधानाच्या ढाच्यामधला मूळ उद्देश. त्याचबरोबर भारतीय संविधानाची जर व्याख्या आपण केली किंवा एका प्रसिद्ध राजकीय तज्ज्ञ यांनी केलेली व्याख्या अशी आहे, वुल्सले या विचारवंताचं नाव आहे. ते म्हणतात की अशा तत्वांचा संग्रह, नंबर 1, शासन संस्थेची सत्ता, शासितांचे अधिकार आणि या दोघांचे संबंध ठरवून दिले जातात ते म्हणजे संविधान. अशा पद्धतीची रचना आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर सभ्यता आणि नैतिकता, त्या अनुषंगाने आपण म्हणू की सभ्यता म्हणजे नैतिकता. मग भारतीय संविधानाने किंवा भारतीय संस्कृतीने काय नैतिकता सांगितलेली आहे किंवा काय त्यामध्ये नम्रता सांगितलेली आहे किंवा या संस्कृतीचा, संविधान संस्कृतीचा काय विचार आहे, अशा अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या ठिकाणी व्यक्ती, प्रथमतः भारतीय संविधानाची प्रस्ताविका आपण जर बघितलं तर आम्ही भारताचे लोक असं म्हटलेलं आहे. या भारत देशातील व्यक्ती, मानव, मनुष्य हा महत्त्वपूर्ण असलेला दिसतो. आणि मग व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह, या भारतीय देशातील संस्कृती, सभ्यता, या संस्कृतीमधील स्थल, या सर्व प्रक्रियेसाठी कालखंड किती झालेला आहे, या सर्व समूहाला, व्यक्तीला, संस्कृतीला, स्थल आणि काल मर्यादेमध्ये मानवाने कशा पद्धतीने काम करावे, यासाठी जे कायदे केलेले आहेत त्या कायद्यानुसार मानवाने कशा पद्धतीनं आपलं वर्तन असलं पाहिजे, कशा पद्धतीनं आपली नैतिकता असली पाहिजे, मग ती शासनाची सत्तेतलं नैतिकते कसं असेल, त्याचबरोबर शासितांचे अधिकार कसे असतील, ते शासन संस्थेने कशा पद्धतीनं शासितांचे अधिकार शाबूत ठेवले पाहिजे आणि या दोन प्रमुख घटकांनी, या दोन शासन संस्था आणि शासितांचे अधिकार, या दोघांचे संबंध कशा पद्धतीनं चालावेत, त्यांचे अधिकार कसे ठेवावेत, हे करण्याचं काम कायदे रूपाने, संविधान संहितेच्या रूपाने, शासन रूपाने, न्याय यंत्रणेच्या रूपाने, आणि मग ही सर्व यंत्रणा असताना प्रत्यक्ष पालन, सर्वांनी भारतीय म्हणून प्रत्यक्ष पालन आणि अंमलबजावणी अशा पद्धतीने केली पाहिजे. आज लॉकडाऊनचा विषय असेल, शिस्त, महामारीच्या अनुषंगाने सर्व नियम पाळण्याचा असेल, हे सर्व संविधान सांगतं आणि मग त्यानंतर केंद्राची शासन संस्था सांगते, राज्याची शासन संस्था सांगते आणि त्यानंतर या शासन संस्थेतील सर्व घटक त्या दिशेनं वागण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रत्यक्ष पालन, ती संस्था असेल, व्यक्ती असेल, समूह असेल, संस्कृती असेल, अशा अनुषंगानं जे चालणारी जी काही यंत्रणा आहे तर ती म्हणजे सभ्यता, संस्कृती आपण म्हणू शकतो. मग प्रत्यक्ष पालन केलं पाहिजे आणि अंमलसापेक्ष असलं पाहिजे. मग या देशातल्या संविधानातील जे काही मूल्य दिलेले आहेत, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, या मूल्यांच्या अनुषंगाने जे नियम केलेले आहेत त्याचा अंमल होतोय का, अशा अनुषंगाने सर्व या घटकांनी विचार केला पाहिजे. त्याचबरोबर सर्व विचारधारा, सर्व संस्कृती, सर्व धर्म, सर्व पंथ यांचं योग्य संभाषण
या संविधान चौकटीमध्ये झालं पाहिजे. अथवा वागणुकीबद्दल कोणी, कोणत्या संस्थेने, व्यक्तीने, समूहाने, संस्कृतीने, विचारधारेने कोणत्या चौकटीत आपलं वर्तन केलं पाहिजे, अशा पद्धतीचं हे संविधान आणि सभ्यता आपल्याला सांगते. त्याचबरोबर समाजाचा प्रामाणिक अपेक्षांचं पालन, आणि त्याचबरोबर हा भारत देशातला महत्त्वाचा कायदा म्हणून समाजाने प्रामाणिक अपेक्षांचं पालन संविधानाला अपेक्षित असलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर सभ्यतेच्या अनुषंगाने जर म्हटलं तर एक संस्कृत किंवा सभ्यतेचं कार्य काय आहे किंवा संस्कृतीचं कार्य काय आहे, तर पशुकृतीचा नाश करून मानवतेचा विकास करणे. पशुकृतीचा नाश करून मानवतेचा विकास करणे, अशा पद्धतीचं हे संस्कृतीचं कार्य आहे. मग कोण पशुकृती करतोय, तर इथल्या भारतीय माणसाकडून पशुची कृती होऊ नये, मानवतेची कृती व्हावी, मानवतेसाठी विकास व्हावा, या अनुषंगानं ही सभ्यता केंद्र शासनाचे पदाधिकारी, न्याय संस्थेचे पदाधिकारी, राज्य संस्थेचे पदाधिकारी, त्याचबरोबर आयोग आणि इतर संस्था, या सर्वांनी मानवतेच्या विकासासाठी कार्य करणं हा संविधान संस्कृतीचा, संविधान सभ्यतेचा हा विषय, आणि आपल्या भारतीय नागरिकांनी अशा पद्धतीनं आपलं वर्तन अपेक्षित आहे. या अनुषंगाने आपल्याला महत्त्वपूर्ण विषय यामध्ये आपल्याला घेता येईल की संविधान सभा. संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा रोल कसा असेल, त्यांचं शिल्पकार म्हणून काय पद्धतीचं असेल, संविधान सभेतील सर्व सदस्यांची डिबेट असेल, वंदना संघ नागपूर यांनी संविधानाचे संसदेतील जे काही संविधान सभा डिबेट जे मूळ इंग्रजीमध्ये होते ते 10 खंडामध्ये प्रकाशित केलेले आहेत. मला वाटतंय की ते जाणकार सर्वांनी वाचले तर त्या अनुषंगाने आपल्या सर्वांना, माझ्यासहित तुम्ही सर्व समतासेवक आहात आणि माझ्यासहित तुम्ही सर्व समतासेवकांनी या संविधान सभेच्या डिबेटचा प्रचार प्रसार करावा, असं या प्रसंगी मी आवाहन करतो. प्रथम संविधान सभेचे राजेंद्र प्रसाद हे त्या संविधान सभेच्या अनुषंगानं काय मांडणी करतात किंवा त्यांचे 2 कोटेशन या ठिकाणी आलेले आहेत. राजेंद्र प्रसाद असे म्हणतात की स्वातंत्र्य असण्याचे स्वातंत्र्य ही उपलब्धी आहे. ही संविधान सभा कशासाठी चाललंय? मानवतेसाठी चाललंय, मानवाच्या विकासासाठी चाललंय. मानवाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. स्वातंत्र्याचे कलम असतील, महत्त्वाचे 12 ते 35 कलम हे मूलभूत अधिकार या अनुषंगाने आपण पाहणं आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्य असण्याचे स्वातंत्र्य ही उपलब्धी आहे, हे राजेंद्र प्रसाद यांचं एक स्टेटमेंट आपल्याला महत्त्वाचं वाटतं. त्याच अनुषंगानं नेहरू काय म्हणतात, या संविधान सभेने आपला महान भूतकाळाचा, नेहरू असे म्हणतात की या संविधान सभेने आपल्या महान भूतकाळाचा, वर्तमानातील उलथापालथीचा आणि उदयमान महानतम भविष्याचा वेध घेऊन या प्रस्तावावर विचार करावा. हा विचार करताना सभेत बसून आज आम्ही विश्व रंगमंचावर आपली भूमिका पार पाडत असताना संपूर्ण जगाचा नजारा आणि संपूर्ण भूतकाळाची नजर ही आमच्यावर आहे. 70 वर्षापूर्वी संविधान अंमल सुरू झाला, या संस्कृतीचा अंमल सुरू झाला. कालपरत्वे संस्कृतीनुसार भारतीय व्यक्तींनी वागलं पाहिजे. एक शेवटचं वाक्य मी नेहरूजींचं सांगतोय. आपली भूमिका पार पाडत असताना संपूर्ण जगाच्या नजरा आणि संपूर्ण भूतकाळाची नजर ही आमच्यावर आहे. आम्ही आज जे करतो त्याला भूतकाळ पाहतो आहे. संविधान सभेचं जे कामकाज ज्या कालावधीमध्ये चाललं त्या प्रसंगाचं वाक्य म्हणतात की आम्ही जे करतो त्याला भूतकाळ पाहतो आहे. तर अशा पद्धतीचं नेहरूंचं अत्यंत सुंदर असं कोटेशन
या संविधान सभेच्या प्रोसिडिंगमध्ये किंवा चर्चा डिबेटमध्ये आलेलं आपल्याला महत्त्वाचं करणं आहे. सरोजिनी नायडू या अनुषंगानं म्हणतात की हे संविधान भारतीय स्वातंत्र्याचे अमर विधान असणार आहे. म्हणजे हे येणाऱ्या कित्येक पिढ्या कित्येक शतकासाठी हे अमर विधान असणार आहे. हे संविधान भारतीय स्वातंत्र्याचे अमर विधान असणार आहे. भारताचे संविधान हे असे संविधान असेल जे राजा अथवा रंक कोणीही असो प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्यता आणि मुक्ती प्रदान करेल. या सर्व भारतीय संसदीय प्रणालीतील सर्व घटकांनी अशा पद्धतीचा हेतू साध्य करावा. एक प्रातिनिधिक रूपात मी ह्या 3 व्यक्तींचं कोटेशन आपल्यासाठी मांडलं. त्यांचा अंशरूपाने मनुष्य हा महत्त्वाचा घटक आहे. तो कोण्या धर्माचा आहे, कोण्या जातीचा आहे हे दुय्यम आहे. तो भारतीय आहे आणि भारतीय माणसाला स्वतंत्रता आणि मुक्ती प्रदान करेल आणि संविधान हे अमर विधान असेल. अशा पद्धतीचं एक कोटेशन आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याचबरोबर दुसरे एक महत्त्वाचे मसुदा समितीतील सदस्य जे आहेत टी कृष्णम्माचारी, आपल्याला माहिती आहे सर्वांना की 7 सदस्यापैकी 2 व्यक्ती दिल्लीपासून दूर 2 प्रदेशात आणि 2 व्यक्ती हे आजारी असल्यामुळं मसुदा समितीचं कार्य करू शकले नाही आणि म्हणून संपूर्ण या मसुदा समितीचं शिल्प करण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. असा कोट त्या संविधान सभेमध्ये टी कृष्णम्माचारी बाबासाहेबांच्या अनुषंगानं आभार व्यक्त करताना कृष्णम्माचारी म्हणतात की म्हणून बाबासाहेब हे संविधानाचे शिल्पकार आपल्याला म्हणता येतात. संविधान बदलण्याचा जो काही राजकीय पक्षांचा जुमला असतो किंवा राजकारणासाठी कोणतेही पक्ष आश्वासनांच्या रूपात जुमला देतात, तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीनं संविधान सभा 2 वर्ष 11 महिने 18 दिवस चालली, श्रीकिसन मोरे सरांच्या उल्लेखानुसार 3 वर्षांचा पूर्ण कालावधी ही संविधान सभेचं कार्य चाललं. या कालावधीमध्ये एवढा कालावधी घेऊन संविधान निर्मिती झाली. जर संविधान पूर्ण तर बदलताच येत नाही असं माझं स्पष्ट मत आहे. आणि जर त्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल, काही मूलभूत स्ट्रक्चरला तर हात लावता येत नाही, नव्हे तर कोणत्याही संविधानाला मूळचे 395 कलम असतील, आजच्या घडीचे 444 कलम दुरुस्तीसहित होत असतील, अशा कुठल्याही पूर्णपणे बदलता येणार नाहीत. कारण जर पूर्ण ते बदलायचं असेल तर त्याला ही पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. 2 वर्ष 11 महिने 17 दिवसाचा 18 दिवसाचा कालखंड असेल, त्यामध्ये 3 वर्ष श्रीकिसन मोरे सरांनी तो सांगितलेला पूर्ण कालावधी असेल. ही पूर्ण प्रक्रिया करावी लागेल. मग त्यामध्ये कोण घ्यावे लागतील? ज्या पद्धतीनं संविधान सभेमध्ये राज्याचे प्रतिनिधी, राज्यामधील प्रदेशांचे प्रतिनिधी, सर्व धर्म घटकाचे प्रतिनिधी, अल्पसंख्याक समूहाचे प्रतिनिधी, अँग्लो इंडियन समाजाचे 2 प्रतिनिधी लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने घेतल्या जातात, अशा सूक्ष्म घटकांचा विचार करून सर्व घटकांचे प्रतिनिधी घ्यावे लागतील. तेव्हाच या देशामध्ये आपल्याला संविधानामध्ये दुरुस्ती, सूचना किंवा काहीतरी जी काही सुधारणा करायची आहे, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये दुरुस्तीची तरतूद केलेली आहे. तर अशा पद्धतीचं या अनुषंगानं मी सांगेल. संविधान संस्कृती, आपलं वर्तन, लोकशाही मूल्य, बाबासाहेबांनी सांगितलं राज्यसमाजवाद, स्टेट सोशलिझम, त्याचबरोबर महत्त्वाचे जे काही जीवन, जसं आपण मूलभूत अधिकाराला प्राधान्य देतो तसे जीवन मरणाचे प्रश्न कोणते आहेत, तर ते मी पुढे आपल्या वास्तवामध्ये येणारच आहे. राज्यसमाजवाद कृषी घटक असेल, जलसंधारण,
जलसंधारणाच्या धोरणाच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर हे सर्व मुख्य घटक यांचा विकास कसा करायचा, तर तो संविधान हे प्रशासन व व्यवस्थापकीय चौकटीचा नमुना असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणून केंद्र शासनाच्या पातळीपासून, राज्य शासनापासून तर गावच्या ग्राम प्रशासनाच्या पातळीपर्यंत सर्वांनी याच संविधान संस्कृतीच्या दायऱ्यामध्ये चालणं आवश्यक आहे. म्हणून संविधान हे प्रशासन व व्यवस्थापकीय चौकटीचा उत्कृष्ट नमुना आहे. कुठलंही काम करत असताना, कालपरत्वे परिस्थिती बदलत असताना आपण अशा पद्धतीचं दुरुस्त्यांची सुद्धा या ठिकाणी आहे. म्हणून आज इतर देशांच्या घटनेपेक्षा आपली घटना ही कितीतरी काळ टिकलेली आहे. आपण शेजारच्या राष्ट्रांचा इतिहास जर बघितला तर घटना निर्मितीपासून काही कालखंडामध्ये घटना या गडगडलेल्या आहेत. नेपाळची घटना आत्ताच नव्यानं ही केलेली आहे. म्हणून अशा पद्धतीनं आपली घटना ही घटना संस्कृती ही गेल्या कित्येक वर्षापासून जे काही संविधान प्रस्ताविकामध्ये जो घटक दिलेला आहे तर तो काटेकोरपणे पाळण्याचं काम आणि काम करण्याचं कार्य संविधान करत असताना दिसतं आहे. माझ्या आजचे वास्तव या मुद्द्याकडे मी तुम्हाला हे करू शकतो. आज आपण या ठिकाणी आरोग्य प्रशासनचं कशा पद्धतीने या ठिकाणी कारभार चालू आहे, त्याचबरोबर या अनुषंगानं आरोग्य कारभाराचा प्रश्न असेल किंवा त्यामध्ये आपण म्हणूयात की कोरोनाची साथ या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला जे काही धगधगतं वास्तव आपण भारतीय समाज आपल्याला सामोरे जातोय या महामारीला. पण या महामारीमध्ये सर्व मनुष्य समाज उद्ध्वस्त होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण झालेला आहे. पण त्याचबरोबर एकीकडे तथागत बुद्ध म्हणतात की हे अंतिम सत्य आहे. हे सर्व भारतीय समाजाने जाणलं पाहिजे. अंतिम सत्य पाहत असताना तरीही पुढच्या भविष्याचा वेध घेण्याचं काम आपण या सामाजिक समता अभियानाच्या अनुषंगाने आपण करत आहोत. सामाजिक समता अभियानाचे सर्व समतासेवक माझ्यासहित सर्व समतासेवकांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की या महामारीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मेंदूची महामारी दूर करण्याचं काम हे पेज पूर्ण महाराष्ट्रभर करत असलेलं आपल्याला दिसतं. मग या आरोग्याच्या अनुषंगाने आपल्याला काय प्रश्न उपस्थित झाले, तर आज हॉस्पिटल्स कमी पडतायत. कितीतरी आपल्या भारत देशामध्ये जमीन आहे, नैसर्गिक साधन संपत्ती आहे, पण आपल्या लोकसंख्येला आपण व्यवस्थित कल्याणाच्या सुविधा देऊ शकत नाहीत. तर त्याला लोकसंख्याही घटक हा कारणीभूत असलेला दिसतो. म्हणून नंबर 1 आपण म्हणतो की जसे सैनिक हे आपल्या भारत देशाच्या बॉर्डरवर लढतात, तसे या देशातले पोलीस, आरोग्य प्रशासन यंत्रणा ही त्याच सैनिकासारखी लढताना आपल्याला दिसते. आणि त्याचबरोबर तरी काही ज्या संविधान विरोधी ज्या व्यवस्था आहेत त्या काय करतात, तर आपलं काम करतात. ते काय करतात, शारीरिक अंतर ठेवा असं सांगण्याऐवजी त्या काय सांगतात, सोशल डिस्टन्सिंग, फिजिकल डिस्टन्सिंग असं म्हणायला हवं होतं. एक पूर्व आपल्याला सांगेल की हेल्थ ऑर्गनायझेशनने जेव्हा भारत देशाच्या सरकारला सांगितलं की सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरू नका, देशाच्या महत्त्वाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं. त्यांच्या एका प्रोग्राममध्ये त्यांनी म्हटलं की शारीरिक अंतर शब्द वापरला, पण आपल्या देशातली मीडिया ही परत सामाजिक अंतर शब्द वापरते, सोशल डिस्टन्सिंग शब्द वापरते. म्हणून आपण सर्व जाणकारांनी शारीरिक अंतर पाळलं पाहिजे. या प्रसंगी मी तुम्हाला एक मेसेज देईल. मीडियाचा रोल आपण म्हणतो की मीडियानं सुद्धा या ठिकाणी
सामाजिक अंतर न म्हणता शारीरिक अंतर पाळण्याचा उद्घोष जे अँकर आहेत ते त्यांनी करावा. सर्व धर्मांच्या या देशातले जी काही मंदिरातली प्रॉपर्टी आहे ती सर्व या महामारीसाठी लावली पाहिजे. हे संविधान किंवा मानवाचा विचार करतंय आणि म्हणून आम्ही आपल्या विचारधारेचे किंवा संविधानाचे समर्थक जे लोक आहेत ते नेहमी म्हणतात की जिथं आवश्यक आहे तिथं तो पैसा लागल्या गेला पाहिजे. हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर बेरोजगारी, त्याचबरोबर सामाजिक माध्यमांची सुद्धा भूमिका महत्त्वाची की आज आपण या ठिकाणी सामाजिक माध्यमाद्वारे आपण पूर्ण देश वेबिनारच्या माध्यमातून असेल, फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा अशा पद्धतीने आपण कार्य करतोय. म्हणून एक देशाच्या शासन व्यवस्थेला मी सांगेल की संसद जी काही कार्यकालापुरती जी सध्याला बंद आहे म्हणून ती आपण या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून ती संसद चालवली तर काही हरकत नाही असं मला वाटतं. त्याचबरोबर जीवनमरणाचे प्रश्न आहेत की बेरोजगारीचा प्रश्न असेल, मजुरीचा प्रश्न असेल, महिला अत्याचार प्रश्न असेल, असे असंख्य कितीतरी जीवनमरणाचे प्रश्न आपल्या पुढं या ठिकाणी पडलेले दिसतात. बेरोजगारीचाच परिणाम आपण सर्व शहरं सुजलेले दिसतात आणि म्हणून जे मजूर आहेत, जे बेरोजगार तरुण आहेत ते आपल्या घराकडे जाण्यासाठी पायी चालत आहेत. त्यांची मजुरांची किती बेहाल चालले आहेत याचा सुद्धा संविधान विचार करायला भाग पाडतं. महिलांवर अत्याचारावर रोख आलेला नाहीये, दलितांवरील अत्याचारांवर रोख आलेला नाहीये. अर्थव्यवस्थेचं काय झालं यावर या देशातला भारतीय माणूस, या देशातला सर्व बुद्धिजीवी हा वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडण्याचं त्यांच्या परीनं काम करतो आहे. अर्थव्यवस्था गडगडलेली आहे आणि त्यामध्ये लॉकडाऊन झालेला आहे, त्याचाच परिणाम ही सर्व व्यवस्था झालेली आहे. अर्थव्यवस्थेमध्ये नोटाबंदी असे मी ओझरता उल्लेख घेऊन मी पुढे जाईल. शिक्षण व्यवस्थेचं काय चालू आहे, भारतीय मजुरांचे काय हाल आहेत, अशा पद्धतीचे असंख्य असे प्रश्न आणि आपल्याला भारतीय समाजाला सर्व गोष्टींचा विचार करावा लागतोय आणि सकारात्मकतेनं पाऊल टाकून प्रत्येक भारतीयाला त्यांच्या कौशल्याने त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची पाळी आज आपल्याला या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आपल्या भारतीय माणसामध्ये प्रत्येकामध्ये एक कौशल्य आहे. नव्हे तर असं सांगितलं जातं की अमेरिकेची प्रशासन व्यवस्था ही भारतीय ब्रेन चालवतो, मग आपल्या इथल्या ब्रेनचा काय उपयोग आहे. तर अशा पद्धतीचं संविधान प्रास्ताविकामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी शासन व्यवस्थेनं करणं गरजेचं आहे असं संविधान मूल्य सांगतात. अंमलबजावणीच्या क्षेत्रामध्ये मी जेव्हा एक सर्वे केला की संविधान जनजागृती कुठपर्यंत आहे, मी काही सॅम्पल्स घेतले शिरूर आणि बीड तालुका, तर त्यामध्ये 10 वकील, 5 जजेस, 10 शिक्षक, 20 सर्वसामान्य माणूस आणि 10 तरुण लोक असे मत घेतले आणि 110 लोकांचा सर्वे केला. तर त्यामध्ये असं निष्पन्न झालं की संविधानाचं एक 50% जनजागृती, 50%ही नाही म्हणता येईल टक्केवारीच्या रूपामध्ये आपल्याला सांगताना, तर मायन्यूट रूपाचं संविधानाचं मूल्य सर्वसामान्यापर्यंत पोहोचलेलं आपल्याला दिसतं. सकाळने मागे 2-4 वर्षापूर्वी सर्वे केला होता की ग्रामपंचायतच्या सदस्य असेल, जिल्हा परिषदचा सदस्य असेल, ग्राम पंचायत समितीचा सदस्य असेल, जिल्हा परिषदचा आमदार, खासदार, देशाचे प्रतिनिधी असतील, यांना संविधानाचं पुस्तक सुद्धा पाहिलेलं नाहीये असा सर्वे त्या ठिकाणी सांगतोय. मग ही शोकांतिका आपल्या देशाची की भारतीय देशाचे नागरिक म्हणून आपल्याला संविधानातील आपले अधिकार आपण फक्त वाचायचंय एवढंही माहीत नसावं, ही एक शोकांतिका असलेली आपल्याला दिसतो. म्हणून हे धगधगतं वास्तव या अनुषंगाने सामाजिक समता अभियान आपल्याला या ठिकाणी आपलं प्रचार प्रसार प्रबोधन करतं. या ठिकाणी जातीय व्यवस्था मला म्हणेल की जशी ही रोगाची महामारी आहे
तशी जातीय व्यवस्था हा एक महामारी असलेली आपल्याला दिसून येत आहे. म्हणून ह्या जातीय व्यवस्थेचं निर्मूलन आपण सत्य वाचून पाहून जातीय व्यवस्थेची महामारी दूर करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि राजकीय, सामाजिक आणि वैज्ञानिक या काही ज्या गोष्टी आपल्या सांगितलेल्या आहेत त्या आपण सांगितल्या पाहिजे. तर त्या ठिकाणी मी एक काव्य आपल्याला या ठिकाणी सादर करेल आजच्या वास्तवाच्या अनुषंगाने. लोकशाहीचा पहिला खांब. लोकशाहीचा पहिला खांब संसद आता फोडला जात आहे. लोकशाहीचा पहिला खांब संसद आता फोडला जात आहे. जनतेच्या प्रश्नाचा आवाज आता गाडला जात आहे. संसदेत आता सर्वसामान्यांचे प्रश्न पेटत नाहीत. अंबानी अदानी यांचे काळे धंदे गाडले जात नाहीत. अंबानी अदानी यांचे काळे धंदे काढले जात नाहीत. न्यायालयात त्यांनी त्यांचे स्वयंसेवक घातले आहेत. बाकी सर्व लोकसेवक चमचासेवक झाले आहेत. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायासाठी आवाज काढला आहे. मुख्य न्यायमूर्तींनी न्यायासाठी आवाज काढला आहे. न्यायासाठी न्यायाधीश भरसभेत रडला आहे. जनप्रसार माध्यम खांब पाडला जात आहे. लोकशाहीमध्ये लोकांचा गळा घोटला जात आहे. पत्रकार लोकशाहीत रापला जात आहे. चौथ्या इस्टेटीचा बैल बांधला जात आहे. चौथ्या इस्टेटीचा बैल बांधला जात आहे. जनता ही विचाराने वांझ झाली आहे. अंधश्रद्धेने ती कंगाल झाली आहे. जनता सत्य व असत्य हे पारखत नाही. म्हणूनच तिच्यावर अनैतिक विचारांचा बलात्कार होऊन नको असलेली संतान पैदा होत आहे. लोकशाहीचे चार खांब. लोकशाहीचे चार खांब पाडले जात आहेत, गाडले जात आहेत, मोडले जात आहेत, तोडले जात आहेत, फोडले जात आहेत, काढले जात आहेत, डॅमेज केले जात आहेत, फिक्सिंग केले जात आहेत, भ्रष्ट केले जात आहेत, त्रस्त केले जात आहेत, फस्त केले जात आहेत, उद्ध्वस्त केले जात आहेत. तर अशा पद्धतीची ही लोकशाहीची अवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येते. हे झाले नकारात्मक पॉईंट. पण सकारात्मक पॉईंट आपण परत सकारात्मक पॉईंटकडे येताना आपल्याला असं दिसेल की गेल्या 70 वर्षामध्ये संविधान संस्कृती अत्यंत चांगल्या रीतीनं रुजलेली या ठिकाणी दिसते. कोणत्याही गोष्टीमध्ये काही नकारात्मक घटक असतात आणि काही सकारात्मक घटक असतात. म्हणून काही नकारात्मक घटकांचाही उल्लेख मी केला आणि सकारात्मक सुद्धा काही मुद्दे आहेत. तर गेल्या 70 वर्षामध्ये आज ज्या टेक्नॉलॉजीचा उपयोग असेल, आज जे शेतकऱ्यांसाठी सुविधा असतील, ती थोड्या थोड्या प्रमाणात देण्याचा प्रयत्न ही संसदीय लोकशाही करत आहे. आणि या संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये कार्य होत आहे. पण ते सर्व भारतीय सर्वांनी, सर्व प्रशासकीय घटकातील व्यक्तींनी, आपण सर्वांनी त्या त्या पातळीनं करण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी या अनुषंगानं शेवटाकडे येण्याचा प्रयत्न करेल. त्यामध्ये माझं संविधान अशा पद्धतीचं एक काव्य मला वाटतं की आताच्या परिस्थितीशी निगडीत आहे. तर या अनुषंगाने बरेच मुद्दे आपल्याला या ठिकाणी पाहता येतील. त्यामध्ये आहे सक्तीचं व मोफत शिक्षण. सक्तीचं व मोफत शिक्षण संविधानाने सांगितलेलं आहे. मजुरांचे, कष्टकऱ्यांचे हाल याचा विचार करावा असं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या न्यायव्यवस्थेचा उल्लेख करत असताना जे लोक मुख्य न्यायमूर्ती होते ते त्या पदावर असताना म्हणतात की न्यायव्यवस्थेतील पदभार संपल्यानंतर महत्त्वाचं पद घेऊ नये. पण रंजन गोगोई यांच्यासारख्या न्यायाधीशांनी राज्यसभेवर येण्याऐवजी किंवा पदावर असताना त्यांचं स्टेटमेंट आहे की कोणत्याही व्यक्तीनं लाभाच्या पदावर जाऊ नये, म्हणून त्यानंतरही ते राज्यसभेवर गेलेले आहेत. तर या देशाचं वास्तव आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. संविधान मूल्यांची योग्य प्रामाणिक अंमलबजावणी करणं गरजेची आपल्याला वाटतं. या देशातील नागरिकांचे
मानवाधिकारांचं सुद्धा या ठिकाणी संरक्षण झालं पाहिजे. आणि भारतीय संविधान सभ्यता किंवा संस्कृती एक शाश्वत विकासाचा विचार असलेला आपल्याला दिसून येतं. या संविधान संस्कृतीचा इतिहास आपण जर बघितला तर या कालखंडामध्ये शाश्वत विकास होत असलेला आपल्याला दिसतो. नकारात्मक पॉईंट थोडेसे जर बाजूला ठेवले तर निश्चितच या संविधान संस्कृती सुरुवात झाल्यापासून शाश्वत विकास होत असलेला आपल्याला दिसतो. आणि भारतीय संविधान म्हणजे शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मानवता जोपासली गेली पाहिजे आणि त्याचबरोबर या देशामध्ये संविधानिक राष्ट्रवाद रुजला पाहिजे. संविधानिक राष्ट्रवाद, देशाप्रती आत्मीयता, संविधानाप्रती नैतिकता, आत्मीयता, ओढ, या संविधानाच्या मूल्याविषयी त्यागी वृत्ती ही या राष्ट्रवादामध्ये आपल्याला घ्यावी लागेल. सर्व भारतीयांनी, म्हणून बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत की प्रथम राष्ट्र आणि नंतर सर्व. प्रथम प्राधान्य हे सर्व भारतीयांनी कुणाला दिलं पाहिजे तर देशाला पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि नंतर सर्व दुय्यम घटक आहेत. जातीव्यवस्थेचा उल्लेख केला, या देशातली जातीव्यवस्था नष्ट झाली पाहिजे. हा संविधान संस्कृती किंवा संविधान विचार हा काय आहे तर ऐतिहासिक दस्तऐवज आहे. मागे तुम्ही प्रसार माध्यमांना हे पाहिलं असेल की जर देशाच्या राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम जेव्हा संसदेच्या इमारतीमध्ये फिरत असताना एक स्वतंत्र रूम आहे आणि त्या ठिकाणी बिल्डिंगमध्ये जात असताना ते जे काही कर्मचारी आहेत त्यांना विचारलं की ही रूम कुठली आहे, तर ते म्हटले की या देशाचं भारतीय संविधान हे लिखित संविधान, एक हिंदी प्रत आहे आणि एक इंग्लिश प्रत आहे. मी तुम्हाला त्याची एक कथा सांगेल की हे संविधानाचा ग्रंथ त्या खोलीमध्ये आहे आणि त्याला सोनेरी काटाचा प्रत्येक पानाला मुलामा आहे. त्याचबरोबर एका उत्कृष्ट चित्रकाराकडून हे सर्व संविधान त्या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. आणि जर देशाच्या राष्ट्रपतीला देशाच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना, मुख्य पदाधिकाऱ्यांना जरी त्या खोलीमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तिथं सर्व परवानगी घेऊनच त्यांना प्रवेश आहे. म्हणजे आजही ती प्रक्रिया चालू असलेली दिसते. म्हणून ऐतिहासिक दस्तऐवज असलेला या ठिकाणी दिसतो. आर्थिक विकासाच्या बाबतीत मी म्हणेल की जलभूमी आणि नियोजन, सुखदेव थोरातांचा या ठिकाणी मी उल्लेख करेल की त्यांचं श्रम मंत्रालयात असतानाचं सर्व कार्य, या देशातला शेतकरी सुखी व्हायचा असेल तर त्याला जमिनीचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, ह्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी आर्थिक विकासामध्ये उल्लेख करावा लागेल, कृषी विकासामध्ये करावा लागेल. आणि भारतीयांनी मी म्हटलं की जाती व्यवस्था आणि मानसिक महामारी, परत मी उल्लेख करेल की मानसिक महामारी जी आहे तर ही महामारी सर्व भारतीयांनी लक्षात घेणं गरजेचे आहे. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे, त्या वैज्ञानिक दृष्टिकोनालाच आपण म्हणू की मानसिक महामारी सुद्धा दूर करण्याचं काम या सामाजिक समता अभियान पेज मार्फत केलेलं दिसतं. परराष्ट्र धोरणांचा उल्लेख असेल, भलेही परराष्ट्र धोरण करताना आपल्या देशाचं प्रोडक्शन, इतर देशांची आवक जावक याचा विचार करून पुणे विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर खरे त्यांचं परराष्ट्र धोरण व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अनुषंगाने सुंदर असं एक पुस्तक आहे. आणि त्यांनी परराष्ट्र धोरण, बाबासाहेबांनी सांगितलं की कसं असावं, त्यांनी त्या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे की परराष्ट्र धोरण कसावं. अशी प्रत्येक गोष्ट संविधानामध्ये आपल्याला सांगितल्या जाते. कुठल्याही देशाच्या करत असताना पंचशील करार असेल, पंचशील धोरण असेल, कशा पद्धतीचे धोरण असले पाहिजे या गोष्टीचा सुद्धा संविधान संस्कृतीने विचार करून, संस्कृती म्हणजे काय हो तर संविधान संस्कृती सांगते की मानव, आम्ही भारताचे लोक, प्रास्ताविकेतील सर्व जे काही शब्द आहेत त्या शब्दाला बांधील राहून
आम्ही सर्व लोक आमच्या स्वतःप्रती समर्पित करत आहोत. या विचाराला सर्व भारतीय लोक समर्पित झालेले आहेत. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाचा मुद्दा असेल, सामाजिक व आर्थिक लोकशाहीचा उल्लेख आलेला आहे. लोक बोलताना सहज सर्वसामान्य लोकांना 10 वर्षासाठीच आरक्षण ठेवा असं काही लोक म्हणतात. 10 वर्षासाठीच आरक्षण ठेवा असं म्हटलेले आहेत बाबासाहेब. पण त्यांना हे माहीत नाही की 10 वर्षासाठी फक्त राजकीय आरक्षण ठेवा म्हटलेले आहेत आणि इतर आरक्षण हे कायमचं असलं पाहिजे. सामाजिक आणि शैक्षणिक हे आरक्षण हे कायम असलं पाहिजे अशा पद्धतीचा उल्लेख. मग सामाजिक आणि आर्थिक लोकशाही ही काही विशिष्ट जातीसाठी आहे का? ही विशिष्ट धर्मासाठी आहे का? तर भारतीय लोकांसाठी आहे. भारतातल्या सर्व जाती समूहाला आहे. भारतातला आदिवासी असेल, सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक असतील, यांच्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून आपण प्रत्येक जो काही व्यक्ती ज्या ठिकाणी म्हणतो की अरे राजकीय आरक्षण किंवा सर्व आरक्षण हे 10 वर्षासाठी दिलेलं आहे, तर तसं न सांगता त्यांना आपल्याला सांगावं लागेल की राजकीय आरक्षणाची मर्यादा 10 वर्ष आहे आणि मग ती मर्यादा 10 वर्षे तर आज 70 वर्ष ते वाढवल्या जातं. याचे कारण काय आहेत? तर सर्व आपण या क्षेत्रामध्ये जे काही शिक्षण क्षेत्रातील असेल, सर्व क्षेत्रातील तंत्रज्ञान क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांनी या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. प्रशासकीय विकास, प्रशासनाचं स्ट्रक्चर, त्याचबरोबर कला संस्कृती कशी जोपासली पाहिजे अशा अनुषंगाने की सर्व धर्मांचा आपण आदर सन्मान केला पाहिजे. पण एखादा धर्म जर मानवतेला काळिमा फासत असेल तर त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी आणि डॉक्टर बाबासाहेबांनीही त्याच ठिकाणी त्यांना त्यांच्या भाषेत उत्तर दिलेलं हे आपल्याला दिसतं. म्हणून आपण सध्याच्या वास्तवामध्ये विविध आजच्या या वास्तवाची परिस्थिती हे करत असताना भारतीय लोक निरक्षर आहेत. आज निरक्षर असल्याचं एक उदाहरण औरंगाबादच्या ते जो काही जी घटना झाली, तर मला वाटतंय की ते सहज म्हटले की नाही रेल्वे पूर्ण बंद आहे. मग त्या अज्ञानापोटी त्यांना रेल्वे बंद आहे असाच मेसेज म्हणून ते पटरीवर झोपले आणि ते हादसा अशा पद्धतीनं झालेला आहे. या महामारीच्या काळामध्ये भूकबुळी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण याची एक चर्चा करूयात की या देशातला मीडिया कोरोनाने मेल्याची संख्या दाखवते, पण इतर रोगांनी किती लोक मेलेत त्याची संख्या दाखवतंय का? मला वाटतंय की हा तुलनात्मक सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की कोरोनाची आकडेवारी पूर्ण बघा तुम्ही. लोकसभेचा जर निकाल असेल तर पूर्ण राज्याचे असे बॉक्स करून वेगवेगळ्या राज्याचे किती आकडेवारी दाखवतात. मग दाखवा ना तुम्ही की कोरोनानी संख्या त्याची कंपॅरेटिव्ह स्टडी करा. अशा पद्धतीचं एक विचार मंथन आपण करणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्यामध्ये एक शेवटचे 1-2 मुद्दे मी घेईल. आदिवासींचे प्रश्न असतील, अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न असतील, न्याय व्यवस्थेचा असेल, शिक्षण धोरणावर महत्त्वाचा घटक आहे की ज्योतिबा फुलेंनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, शाहू महाराजांनी नव्हे तर या देशातल्या क्रांतिकारी पुरुषांचं म्हणणं होतं की शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. सक्तीचं आणि मोफत शिक्षण. आत्ता अलीकडे कायदा झाला शिक्षणाचा, म्हणून त्यावर सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आत्ताचे प्रश्न पूर्णपणे बाजूला पडलेले आहेत. लॉकडाऊनमध्ये नागरिकतेचा प्रश्न आहे, नोटाबंदीचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचं धर्मनिरपेक्ष राष्ट्र पाहिजे. समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र हे असणं हे संविधानाला अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी शेवटचे माझ्याकडे 15 मिनिट शिल्लक आहेत. त्यामध्ये काही विषय मी आजच्या वास्तवाच्या अनुषंगाने मांडेल आणि एक शेवटचं काव्य मी या ठिकाणी म्हणेल. तर अशा अनुषंगाने आपण भारतीय संविधान सभ्यता आणि आजचे वास्तव या अनुषंगानं आपण विचार करत असताना या सर्व गोष्टींचा उल्लेख आपण केला पाहिजे. मग हे सर्व विचार आहेत,
पण आपण यावर उपाय काय केला पाहिजे, तर आपण संविधानाने सांगितलेला जे काही मूल्य आहेत, समता, या देशामध्ये समता नांदली पाहिजे. आपण हा उपाय विचार केला पाहिजे. स्वातंत्र्य, या देशातील प्रत्येक घटकाला स्वातंत्र्य असलं पाहिजे. न्याय, या देशातील प्रत्येक भारतीय समूहाला, भारतीय माणसाला न्याय प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे. आणि बंधुता, सर्व धर्माचे, सर्व जातीचे, सर्व जाती समूहाचे लोकांनी बंधुतेनं वागावं, यावर आपण या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. वास्तवाच्या अनुषंगाने कितीतरी प्रश्न आहेत, पण मला वाटते की त्या नकारात्मक बाजूंचा विचार होणं तर आवश्यक आहे, पण सकारात्मक बाजूसुद्धा आपण या ठिकाणी विचाराला चर्चेत आणलं पाहिजे. म्हणून नैतिक मूल्य, याला आपण सभ्यता याला म्हणू की नैतिक आणि नम्रता, तर या देशातल्या प्रत्येक भारतीय माणसाने, सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने नैतिकतेचे धडे हे बुद्धापासून, चार्वाकापासून, सर्व धर्माचे संस्थापक असतील, सर्व धर्माच्या संस्कृती असतील, या सर्व थोड्या थोड्या म्हणतात की आपण कुठल्याही गोष्टीचा आपण प्रत्येकजण अनुकरण प्रिय आपण भारतीय समाज आहोत. म्हणून चांगल्या चांगल्या गोष्टी सर्व धर्माच्या, सर्व जातीच्या, सर्व राष्ट्रांच्या राज्यघटनेच्या सगळ्या गोष्टींचा आपण या संविधान बनवताना आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की प्रत्येक राष्ट्रातला चांगला घटक आपण या संविधानामध्ये आणलेला आहे. या अनुषंगाने बरंच बोलता येईल. मला वाटतंय की एक संविधानाच्या अनुषंगाने की संविधान काय आहे, संविधान काय आहे, जसे महात्मा फुले अखंड लिहितात, तुकोबा अभंग लिहितात, शाहू आरक्षण देतात, अण्णाभाऊ साठे पोवाड्या रूपात शौर्य गान गातात. अशा पद्धतीचं एक संविधान अखंड, अशा पद्धतीचे काही शब्द आहेत, ते सुंदर आहेत. मला वाटते की तुम्ही ऐकायला पाहिजे. संविधान कला, संविधान मेळा, कापितो गळा असत्याचा. या देशातलं जे जे असत्य आहे, जे अप्रामाणिक आहे, जे अनैतिक आहे, जे अनम्र आहे, ते कापण्याचं काम संविधान करण्याचं काम करतंय. संविधान संस्कृती, संविधान संस्कार, संविधान हुंकार मानवाचा. संविधान निर्मिक, संविधान चार्वाक, याचे असू द्यावे मनी दर्पण. भारतीयांनी कलमांचा आदर करावा. प्रत्येक संविधान हे आदरयुक्त आहे, त्याचा सन्मान केला पाहिजे. भारतीयांनी कलमांचा आदर करावा, संविधानाचा जागर सर्वांनी करावा. मगाची जो उल्लेख आला की आपल्या खेड्यातल्या या निरीक्षर भारतीय समाजाला संविधान, आपल्या ज्या संविधानामुळे आपण चालतो, बोलतो, वर्तन करतो, ते जर ह्या भारतीय समाजाला माहिती नसेल तर या देशामध्ये किती शोकांतिका असलेली दिसते. म्हणून संविधानाचा जागर सर्वांनी केला पाहिजे. संविधान संघ, गौतमाचा संघ, तरुणाचा मंच, संविधान. संविधान मनी ध्यानी मनी ठेवा, संघर्षाचा कणा ताट ठेवा. संविधान मनी ध्यानी मनी ठेवा, संघर्षाचा कणा ताट ठेवा. संविधान कथा, संविधान माथा, तुकोबाची गाथा, संविधान. म्हणून आपल्या विचारधारेमध्ये तुकोबा हे स्पष्टपणे म्हणतात की नाठाळाच्या माथी मारा काठी, हा एक आहे. मग हे काय सांगतंय, त्यांनी जे सांगितलेलं तेच संविधान म्हणते की जो जो नाठाळा आहे, जो जो अनैतिक आहे, त्याच्यावर नाठाळाच्या माथी मारावी काठी. अशा पद्धतीचा एक तुकोबाच्या गाथेतील सुंदर असा अभंग आहे. संविधान तुम्ही, संविधान आम्ही, सर्व भारतीय तुम्ही आम्ही समतासेवक जे आहोत,
तर संविधान तुम्ही, संविधान आम्ही, संविधान कुणी नाही वाचेले. संविधान कुराण, संविधान बायबल, संविधान धम्म बोधिसत्वाचा. सर्व धर्माची चांगली फिलॉसॉफी, तत्वज्ञान या संविधानामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. संविधान ज्ञानोबा, संविधान तुकोबा, संविधान विठ्ठल, संविधान कबीर, संविधान नामा, संविधान गुरु गोविंद, संविधान गोरा, संविधान सेना, संविधान सेवा, संविधान नारायण बाबा, संविधान भगवान बाबा, संविधान तुकडोजी, संविधान संत, संविधान महंत, समतेची पताका वारकरी. या वारकरी संप्रदायामध्ये संविधानाचं मूल्य घेताना हे वारकरी दिसतो. समतेची पताका, संविधान तंत्र, संविधान दोहा, संविधान संघ वारकरी, संविधान अभंग, संविधान श्लोक, संविधान अखंड ज्योतिबाचे, संविधान ओवी, संविधान भारुड, कोणाचा आरूढ कशासाठी. संविधानाच्या मूल्याविषयी आरूढ लोकांचा असतो. मला तरी वाटतंय की या आपण जगाच्या इतिहासामध्ये इतर घटना मी मगाशी उल्लेख केला की घडघडल्या, पण आपलं हे अखंड संविधान, नैतिक मूल्य सांगणारं संविधान हे अखंड या देशामध्ये कायमस्वरूपी टिकणारं, अमर असणारं असं हे संविधान आपल्या या देशामध्ये चालू आहे. संविधान पोवाडा, संविधान जलसा, संविधान पाखंड दूर करी. जे संत महात्मांनी पाखंड दूर करा म्हटलेत, तर ते सुद्धा संविधान म्हणते की संविधान पाखंड दूर करी. संविधान काढणी, संविधान कहाणी भ्रमाची या, संविधान गण, संविधान प्रबोधन, संविधान वाद्य मानवाचे, संविधान भजन, संविधान लोकगीत, संविधान गझल, संविधान शाहिरी. अशा पद्धतीची सर्व संस्कृती ही संविधानामध्ये आलेली दिसते. संविधान ध्यानी, संविधान मनी, संविधान कानी जनतेच्या, संविधान आई, संविधान बाप, मावशीची माया संविधान. अशा पद्धतीचे मानवी मूल्याचं सर्व अर्क ह्या संविधानामध्ये असलेला आपल्याला दिसतो. संविधान गाय, संविधान माय, माणसाची काया संविधान, संविधान शेत, संविधान पोत, संविधान पेरणी कल्याणाची. असं एक आपण की वामनदादा ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत की वामनदादा तुमचं एक गाणं माझ्या 10 भाषणांच्या बरोबरीचं आहे. म्हणून शेवटी मी तुम्हाला एक शेवटचं वामनदादांचं जे की मानव कल्याणासाठी जे गीत आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. असे असंख्य गीतं, 5000 गीतं वामनदादांनी या ठिकाणी सांगितले. पण वामनदादांचे गीतं असंख्य आहेत, पण त्यातलंच एक काव्य आवडलेलं आणि मीही एक काव्याच्या रूपामध्ये चांगल्या विचारवंतांचं मत आहे की व्याख्यानाचा, भाषणाचा जो परिणाम आहे तो काही प्रमाणात होतो, पण त्यापेक्षा जास्त हा कल्चरलचा किंवा एखाद्या काव्याचा किंवा एखाद्या गाण्याचा इफेक्ट हा होतो. म्हणून मी शेवटचं एक 3 मिनिटाचं एक काव्य घेईल आणि मी थांबेल या ठिकाणी. सांग र मानसा, बोल र मानसा, गुणगान संविधान, मानसा मानसा देतो हक्क, सांगे संविधान, मानसा मानसा देतो हक्क, माझं संविधान, संविधान सांगतोय कर्तव्य मानसा, राज्य घटना दिली भारता करीतो वंदना, राज्य घटना दिली भारता करीतो वंदना, मानवाला अधिकार दिलेत निसर्गा, संविधान करतो जागर मानव कल्याणा, संविधान करतो जागर मानव सन्माना, स्वातंत्र्य समता न्याय बंधुता तत्व सुंदर, बहुजन भारत करतो विकास मानव कल्याण,
बौद्ध जैन हिंदू पारसी मुस्लिम ख्रिश्चन एका दिलानं राहती धर्म सांगे संविधान. जाती वर्ण उच्च नीच एक मानव जाती मोडा घृणा टाळा सांगे संविधान. धर्मनिरपेक्षता ही सांगे संविधान. हटवादी हा माणूस आणतो धर्म रस्त्यानं. धर्म धर्म करी मानव धम्म संविधान. धम्म धर्म घरी पाळावा नको चौकान. आली आली हिटलरशाही माणसं मारीत. राज्यघटना लोकशाही माणसं जगवीन. 10 तोंडांनी बोलती संघ हेची रावण. आशा तोंडी मारी ठोकर आपले संविधान. या ठिकाणी सामाजिक समता अभियानचे माझ्यासहित सर्व समता सेवकांना मी धन्यवाद देईल की मला या प्रसंगी बोलण्याची संधी दिली. आपण या नवीन तंत्रज्ञानाद्वारे मला ऐकून घेतलं, सहन केलं, त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. जय भारत, जय संविधान, जय भीम.